मुरली अण्णा, तुम्ही दिल्लीला गेलात पण आपल्या पुण्याला वालीच राहिलेला नाही। वसंत मोरेंनी मोहोळांना घेरलं, पुण्यातील नागरी समस्यांवरून साधला निशाणा। अमित ठाकरेंनी घेतली दिवंगत मनसे कार्यकर्ता जय मालोकार यांच्या कुटुंबियांची भेट। माझा पक्ष या कुटुंबाच्या पाठीशी, अमित ठाकरेंची प्रतिक्रिया। फडणवीस हेच मराठा विरोधी भूमिका घेतात, तेच म्हणतात आमचा डीएनए ओबीसींचा, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा थेट आरोप। लोकसभेत राहुल गांधींची जात विचारल्यानं जालन्यासह राज्यभरात काँग्रेस आक्रमक। अनुराग ठाकूरांनी माफी मागितली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा। मराठा आरक्षणाच्या समर्थनात राजरत्न आंबेडकर मैदानात मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा म्हणत काका प्रकाश आंबेडकरांच्या विरोधी भूमिका केली जाहीर। महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगलं वातावरण, विधानसभेला भाजपच्या विरोधात ताकदीनं उतरा, सोनिया गांधींचे काँग्रेसच्या नेते आणि खासदारांना सूचना। केव्हीके घाटकोपर सार्वजनिक शाळेमध्ये मध्यान्ह भोजनातल्या भातामध्ये झुरळ, विद्यार्थिनींची शिक्षकांकडे तक्रार, मुख्याध्यापकांकडून सखोल चौकशीचे आदेश। संभाजीनगरमध्ये एकतर्फी प्रेमातून वर्षभर तरुणाकडून त्रास, बीएचएमएसच्या विद्यार्थिनीची आत्महत्या, आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी। भंडारा शहरात वैनगंगा नदीच्या पुलावर मोठमोठे खड्डे, मार्गावर अनेक अपघात, प्रवाशांचा जीव टांगणीला। नागपुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं भाजपच्या चित्रा वाघ यांच्या विरोधात आंदोलन, पवारांवर केलेल्या आक्षेपार्ह ट्विटबद्दल निषेध। सोन्याचे दर पुन्हा 70 पार, आज सोन्याच्या दरामध्ये 700 रुपयांची वाढ, प्रतितोळा 70,100 रुपयांचा दर। जगातल्या टॉप 10 कार उत्पादक कंपन्यांच्या यादीत टाटा मोटार्सचा समावेश, या यादीमध्ये स्थान मिळवणारी टाटा मोटार्स पहिलीच भारतीय कंपनी।